काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर ते उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी प्रयत्न करणार आहे। मात्र त्यांच्या नागपूरच्या कार्यालयापुढे युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे होर्डिंग लावला आहे आणि त्यावर जो मजकूर लिहिलेला आहे की सुनील केदार यांच्या लढाईमध्ये आम्ही शेवटपर्यंत त्यांच्या सोबत आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी सुनील काका अशा प्रकारे उल्लेख करत मुर्दार नहीं मर्द बनेंगे, सुनील काका की लढाई हम आखरी तक लढेंगे मध्ये सुनील केदारांची जी लढाई आहे ती त्यांचे कार्यकर्ते शेवटपर्यंत लढेल अशा प्रकारचा हा मजकूर असलेला होर्डिंग सुनील केदार यांच्या नागपूरच्या गणेशपेठ भागातील कार्यालयावर लावण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चित या होर्डिंगची सध्या नागपूरमध्ये चर्चा आहे आणि सुनील केदार आणि त्यांचे जे समर्थक यांचे देखील प्रयत्न सुरू आहे की त्यांना जामीन मिळावा आणि ते प्रयत्न मागच्या एक आठवड्यापासून आपल्याला पाहायला मिळत होते। जिल्हा सत्र न्यायालयात त्यांना अपयश आलं तरीही ते आता वरच्या न्यायालयामध्ये यासाठी त्यांनी दाद मागितलेली आहे। मात्र निश्चितच कार्यकर्ते सुनील केदार यांचा उत्साह वाढवण्याचा वारंवार प्रयत्न करत आणि शहरात वेगवेगळ्या भागात जे वेगवेगळे होर्डिंग आपल्याला मागच्या काही दिवसापासून पाहायला मिळत आहे आता तर थेट सुनील केदार यांच्या गणेशपेठच्या कार्यालयामध्येच होर्डिंग लावून त्यांना एक उत्साह देण्याचा आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील जोश भरण्याचा प्रयत्न युथ काँग्रेसकडनं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सुनील केदार यांची जी लढाई आहे ती शेवटपर्यंत लढली जाईल अशा प्रकारचा हा मजकूर किंवा याचा होर्डिंग आपल्याला नागपूरमध्ये सुनील केदार यांच्या कार्यालयामध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।